बातमी मुंबईतून आहे। मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरात अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएनं एका नामांकित कॅन्ड ज्यूस गोदामावर छापा टाकलाय। गडकरी खदानजवळील प्रयाग नगर परिसरातील या गोदामात मुदत संपलेल्या ज्यूसचा साठा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। एफडीए अधिकारी सध्या गोदामातील उत्पादनांची एक्सपायरी डेट आणि साठ्याची तपासणी करतायत। संशयास्पद साठ्याचे नमुनेही तपासणीसाठी घेण्याची शक्यता असून नेमका किती साठा आढळला याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। ऋतिक गणकवार आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। ऋतिक, सध्या ही छापेमारी सुरू आहे, कशा पद्धतीने ही कारवाई केली जाते, माहिती कशी मिळाली आणि आता या मालकासंदर्भात काही माहिती मिळाली आहे का? आउट ऑफ डेट असलेला काही स्टॉक मिळाला आहे का? नक्कीच आपण बघतोय याचीच तपासणी जी आहे ती सध्या की जी आपण म्हटलं तर फ्रुटी म्हणून नामांकित कंपनी आहे, त्या कंपनी जिथे आहे तिथे ही छापेमारी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। चेंबूरच्या वाशीनाका परिसरामधलं हे जे प्रयाग नगर आहे तिथे ही मोठी कंपनी आहे आणि आपण बघितलं तर एफडीएच्या वतीनं मागच्या जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून छापेमारी सुरू आहे। सर्व जे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यावरची एक्सपायरी डेट असेल किंवा ते कशा पद्धतीने पॅकिंग केलं जातं, त्याची साठवणूक कशी होती, या सर्वांची तपासणी सध्या सुरू आहे आणि नमुनेही सोबत एफडीए घेऊन जाण्याची शक्यता आहे। आता यामध्ये काय त्रुटी आढळते आणि एफडीए या कंपनीवर काही कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल। मात्र सध्या तरी पूर्णपणे कंपनीची तपासणी सुरू आहे। एफडीए कडून अद्याप तरी काही कारवाई केल्याचं वृत्त नाहीये। तपासणी सुरू असून पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल। धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्सबद्दल। बातमी कल्याणमधून आहे। कल्याणच्या बल्याणी परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली आहे। कल्याण पश्चिमेतील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। आंबिवली परिसरातील अनधिकृत चाळींमधील उघड्यावरील सांडपाण्यामुळे आजारांचा विळखा पडत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला। सांडपाण्याची तातडीनं व्यवस्था करण्याची मागणी करूनही प्रशासन त्याकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्यानं आपल्या कुटुंबावर ही वेळ आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। म्हणजे महापालिकेत ए वॉर्ड सांडपाण्यासंदर्भात निवेदन दिलं होतं, अर्ज दिलं होतं का आमच्या घराचं जर अनधिकृत चालींचं बांधकाम आहे, त्यांनी चालीचं बांधकाम करताना सांडपाणी पूर्ण आमच्या शेतजमी सोडले। त्या शेतजमीत आम्ही तिथे आमचं स्वतःचं घर आहे, स्वतःचं घर आहे तिथे। आणि आजची परिस्थिती असं झालंय का आज त्या सांडपाण्यामुळे आज माझ्या भावाचा मुलगा लेप्टो एजीएम पॉझिटिव्ह होऊन मीरा हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ॲडमिट आहे। जर मी केलेल्या अर्जाचं त्यावेळी दखल घेतलं असतं तर आज ही परिस्थिती माझ्या घरावर ओढवली नसती। म्हणून मी शासनाला एकच विनंती करतो की हे सांडपाण्याची काहीतरी त्यांनी व्यवस्था करावी।